श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना वंदन करते. श्रद्धेय मंदाताई आणि आपण सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. आपल्या आचार्या ज्या माधुरीताई आहेत त्यांनाही मनपूर्वक वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. बघा, समर्थांचे व्यावहारिक शिकवणीचे काही समास आहेत. त्यामधलाच हा दशक दुसरा समास 8वा जो सद्विद्या निरूपणाचा आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत. 32 ओव्यांचा हा सद्विद्या निरूपणाचा समास आहे. आता या समासामध्ये 2 विशेष आहेत. पहिल्या काही ओव्यांमध्ये समर्थांनी एकत्र न आढळणाऱ्या गुणांचा विचार केलेला आहे, तर दुसऱ्या भागामध्ये काही ओव्यांमध्ये शुचीचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते पवित्र, शुद्ध कसं ठेवावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, हा दशक जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये एक सद्गुण सांगितलाय आणि तो सद्गुण म्हणजे 2 जोड्या सांगितल्या सद्गुणांच्या. एक सद्गुण द्विगुणित कसा होतो अशा जोडीने ते सद्गुण आलेले आहेत. आता याच्या आधीचा समास जर आपण बघितला तर कुविद्या लक्षणांचा समास त्याच्यामध्ये पण असं सांगितलं की 2 दुर्गुण एकत्र आल्यामुळे मूळचा दुर्गुण कसा द्विगुणित होतो अशा जोड्या आपण बघितल्या. आणि या समासामध्ये समर्थांनी सद्गुण द्विगुणित करणाऱ्या जोड्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला समर्थांची कोवी आठवते. समर्थ म्हणतात सोने आणि परिमळ. आता सोनं आहे आणि सोन्याला जर सुगंध असता तर अगदी त्याचप्रमाणे एक सद्गुण आहे आणि तो सद्गुण जोडीने जर आला दुसऱ्या सद्गुणाला घेऊन तर तो त्या सद्गुणाला अजून खुलवतो. आणि अशा सद्गुण द्विगुणित करणाऱ्या जोड्या समर्थांनी या संपूर्ण समासामध्ये सांगितलेल्या आहेत. सुरुवात करताना समर्थ म्हणतात, ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी. अत्यंत पवित्र अशी ही सद्विद्येची जी लक्षणं आहेत ती मी आता सांगतो आहे. आणि ही जी लक्षणं मी सांगतोय त्या लक्षणांप्रमाणे वागण्याचा अथक प्रयत्न जर केला तर सद्विद्या जणू त्या वागणाऱ्याच्या रूपाने प्रगट होते. बघा, खूप महत्वाचं सांगितलंय की ही सद्विद्या जर अंगी बाणवून घेतली तर जी व्यक्ती ही अंगी बाणवून घेते ती मूर्त रूपाने सद्गुणांचा काय असते त्या सद्विद्येचा पुतळा असते. म्हणजे इतकं सामर्थ्य त्या सद्गुणांमध्ये आहे. आता इथे समर्थ म्हणतात अथक प्रयत्न करावे असं जेव्हा म्हटलेलं आहे इथे, तेव्हा क्रियामाण स्वातंत्र्यामध्ये करण्याचे जे पुरुष प्रयत्न आहेत, बघा असे अथक प्रयत्न जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा सद्विद्या लक्षणांनी ती शोभून दिसते आणि तेव्हा ती स्वतःही तशी होते आणि दुसऱ्यांनाही म्हणजे जगतामध्ये पण ती आदर्श घालून देते की तिच्याकडे बघून तिच्या सहवासामध्ये राहावं. तिच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो अशा व्यक्तीच्या तर आपल्याला अपार समाधान असं मिळतं. आणि विशेष म्हणजे मलाही तसं व्हावंसं वाटतं. हे खूप महत्वाचं आहे. कारण त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा ते सद्गुण जे आहेत ते आपण अंगी बाणवून घ्यावे असं आपल्याला मनापासून वाटायला सुरुवात होते. आणि जिथे सुरुवात होते ना तिथे मग हळूहळू आपल्याने त्या गुणांच्या जवळ जायला लागलो की आपल्याला असं वाटतं की हे गुण माझ्या पण अंगी आले पाहिजेत. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की जिने सद्विद्या अंगी बाणवून घेतलेली आहे तिच्या सहवासात राहावं. पण समर्थ आपल्याला, आता खरं म्हणजे हे वर्णन कोणाचं आहे हो? हे खरं तर समर्थांचंच वर्णन आहे संपूर्ण जे सांगितलेलं आहे. समर्थांच्या अंगी हे सगळे जे गुण आहेत, सद्गुण जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. पण आता आपण इथे समासाचा विचार करतो आहोत. बघा, जिथे सद्गुण असतात तिथे सत्वगुण संपन्नता असते आणि जिथे सत्वगुण संपन्नता असते तिथे अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती हे अंतःकरणाचे सहजच काय असतात तर स्थायी भाव असतात. आणि अंगी नम्रता असते, वाणी अत्यंत मधुर असते. आता हा दया जो गुण आहे की नाही, आता इथे आपण जो बघतोय की सद्विद्या ज्यांच्या अंगी बांधलेली असते त्यांची स्थिती जी आहे
ही स्थिती समर्थ आपल्याला या तिसऱ्या ओवीमध्ये सांगतायत. भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशीळ लीन तत्पर केवळ अमृत वचनी. म्हणजे या तिसऱ्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतायत की जी सद्विद्येची सद्विद्या अंगी ज्यांनी बाणवून घेतलेली आहे ते सत्वगुण संपन्न ती व्यक्ती असते आणि तिच्या अंगी शांती क्षमा आणि दया हे सहजच गुण आहेत ते स्थायीभाव झालेले असतात आणि त्यामुळे अतिशय नम्रता असते आणि वाणी अतिशय मधुर असते. मग आता ही दया जी आहे, दया हा जो सद्गुण आहे तो काय आहे तर समस्त भूतमात्रांवर दया. आता मनात कोणताही आकस न ठेवता बघा की लोकांनी हा केवढा मोठा आहे असं म्हणावं म्हणून दया नव्हे, मान सन्मान लाभावेत म्हणून दया नाही, तर दया हा अंतःकरणाचा स्थायी भाव झालेला असतो आणि या स्थायी भावातून बघा असं वाटतं की एखाद्याला सत्पात्र करावं. म्हणजे हा जो दया स्थायी भाव आहे की नाही त्याला काहीतरी द्यावं. आता हा तर गुण असतोच, पण एखादी व्यक्ती अपात्र जरी असली म्हणजे त्याला योग्य नसली तरी सुद्धा काही अंशी दया केली जाते त्याच्याकडून. कारण का तर अशी आशा असते की काही अंशी दया केल्यामुळे अपात्र व्यक्तीच्या अंतःकरणात सुद्धा कुठेतरी दयेचा पाझर फुटेल आणि म्हणून सत्पात्र आणि अपात्र अशा दोन्हींवर तो दया करतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आता असे कोण असतात की ज्यांच्या अंतःकरणाचा स्थायी भाव झालेला असतो, ते संत असतात, ते सद्गुरू असतात. म्हणून हा दया एक गुण सांगितलाय. दुसरा क्षमा सांगितला आहे. क्षमा हा सुद्धा स्थायी भाव झालेला असतो अंतःकरणाचा आणि ह्याला ज्ञानवंताची क्षमा असं म्हणतात. ज्याच्या अंतःकरणाचा क्षमा हा स्थायी भाव झालेला असतो त्याला ज्ञानवंताची क्षमा असं म्हणतात. आणि ही क्षमा जी आहे ती विवेकामधून आलेली असते. एक प्रसंग आहे, वसिष्ठ मुनींच्या गायी विश्वामित्रांनी पळवून दिल्या. आता खरं तर वसिष्ठ ऋषींजवळ शापानुग्रहाचं सामर्थ्य आहे, पण तिथे ते वापरत नाहीयेत. आता अजून त्या गायींमध्ये एक कामधेनू नावाची गाय होती आणि ती सुद्धा विश्वामित्रांनी पळवून नेलेली आहे. आता जेव्हा कामधेनू नेली तेव्हा सगळे लोक असं म्हणतात की तुम्ही शांत कसे वसिष्ठांना म्हणतात, पण वसिष्ठ असं म्हणतात की माझा धर्म जो आहे तो क्षमा हा आहे आणि क्षमा हा धर्म असल्यामुळे वसिष्ठांनी काहीही केलं नाही, ते सोडून दिलं. ठीक आहे, त्यांनी नेल्या ना गाई. म्हणून ज्याच्या त्याच्या उंचीवरती क्षमेचे सुद्धा आविष्कार बदलत असतात. बघा, एक दुर्बलाची क्षमा असते, दुसरी बलवंताची क्षमा असते आणि तिसरी क्षमा जी आहे ती ज्ञानवंताची क्षमा असते, जी विवेकातून आलेली असते. आता दुर्बलाची क्षमा जी असते तिला फारशी काही किंमत नसते. आता जी बलवंताची क्षमा असते की नाही, तिच्यामध्ये शिक्षा देण्याची क्षमता असते, पण शिक्षा देण्याची क्षमता असून सुद्धा तो काय करतो, तो सोडून देतो. बघा, उदाहरण घेतलं म्हणजे लक्षात येईल. एका गावात एक फोटोग्राफर होता. 6.5 फूट उंच आणि 200 किलो वजनाचा तगडा असा माणूस होता आणि त्याच्याकडे 5 फूट उंचीचा आणि 50 किलो वजनाचा माणूस आला. कशासाठी? तर फोटो काढायला आला. आता काहीतरी त्यांच्यामध्ये मतभेद झाले, वादावादी सुरू झाली आणि वादावादी सुरू झाल्यानंतर जोरदार त्यांच्यामध्ये काय झालं होतं, ते हमरी-तुमरीवर आले आणि जो फोटो काढायला आला होता ना, त्यांनी काय केलं, म्हणजे जो 5 फूट होता आणि 50 किलोचा होता, त्यांनी उंच उडी मारून फोटोग्राफरच्या मुस्कटात मारली. आता फोटोग्राफर खूपच चिडला आणि त्यालाही असं वाटलं, की ह्याला एक तडाखा लावून द्यावा आणि असं म्हणून त्यांनी हात वरती उगारला. पण वरती हात उगारल्यानंतर त्याच्या एक क्षण मनामध्ये असा विचार आला, की मी जर माझ्या पूर्ण ताकदीनिशी याला जर एक तडाखा दिला आणि हा इथेच जर मेला, तर नसती कटकट माझ्या मागे लागायची. त्यापेक्षा याला बाहेर घालवून देऊयात. याला काय म्हणतात? बलवंताची क्षमा. कारण इतका तो बलवान होता, त्यांनी सोडून दिलं त्याला. आणि ज्ञानवंताची क्षमा जी असते ती विवेकामधून आलेली क्षमा असते. तिथे विवेक असतो. आणि म्हणून समर्थ इथे जे म्हणतायत ना, की भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशीळ लीन तत्पर केवळ अमृत वचनी. आता शांती हा पण त्याचा स्थायी भाव झालेला असतो. बघा, एकाधिक कशा सगळ्या गोष्टी असतात की केलेल्या अपराधाची सहज क्षमा केली जाते, तेव्हा तिथे अक्रोध असतो, म्हणजे अंतःकरण अतिशय शांत असतं. तर जेव्हा अंतःकरणामध्ये अक्रोध असतो म्हणजे क्रोध नसतो,
त्यामुळे अंतःकरण अतिशय शांत असतं. आता क्षमा कशासाठी करायची? तर माझं अंतःकरण अक्रोधी कसं राहील? तिथे क्रोध नसतो. त्यातनं सहजच क्षमा केली जाते आणि जिथे अक्रोध असतो, तिथे शांती सहज असते आणि जिथे शांती सहज असते, तिथे भगवंत असतो. आणि म्हणून हे गुण जे आहेत ते अंगी बाणवून घ्यायचे. खूप विचार असतो सगळ्यांच्या मागे. आता एक साधं उदाहरण घ्या आपल्या दैनंदिन जीवनामधलं, की आपण जेव्हा प्रवास करतो, तेव्हा अनेक भिकारी असतात आणि भिकारी भीक मागायसाठी बसलेले असतात. "अहो द्या ना ताई, काय आपण ₹1 द्या, ₹2 द्या." आता ₹1, ₹2 भिकारी सुद्धा घेत नाहीत. मग आपण ₹10 अगदी खूपच मागे लागले, की ₹10 नोट पर्समधून काढतो आणि काय करतो तर त्या भिकाऱ्याला देतो. आणि दिल्यानंतर परत आपण लगेच म्हणतो, की "अहो काय हे भीक मागतात? ह्यांच्याजवळ उलट खूप पैसे असतात." बरं का? आणि काय ते भीक मागून काय करतात शेवटी? तर पैसे घेऊन कुठेतरी जातात. काय जातात? जे काय करायचं असेल ते प्यायला जातात, काही करायला जातात. आता खरं म्हणजे ₹10 माझ्याकडचे काढून जर मी भिकाऱ्याला दिले, तर तो अधिकार आला का हो आपल्याला ऑडिट करायचा त्याचा? आपल्याला लाखो रुपये पगार असतो. ₹10 देऊन मोकळं व्हावं. तो काही का करेना त्याचं? आणि असं आपण दया जी म्हणतो ना आपण, ही साधी दया सुद्धा आपल्याला करता येत नाही. आपण ₹10 सुद्धा काय करायला तर हिशोब काढायला बघतो. म्हणून दया करून सोडून देणं, क्षमा सुद्धा कशी मी बघून घेईन, करून घेईन असं नाही, तर सोडून देणं. आता हे सगळं कशासाठी करायचं आहे? तर माझं अंतःकरण शांत राहण्यासाठी. आणि हे सोडून देण्यात पहिला माझा स्वार्थ आहे. कारण माझं अंतःकरण अतिशय शांत राहतं आणि जेव्हा अंतःकरण शांत राहतं, तेव्हा काय होतं तर नामाला ते अनुकूल असतं, ध्यानाला अनुकूल असतं, अभ्यासाला अनुकूल असतं आणि म्हणून सोडून देणं जे आहे आणि असं जेव्हा अंतःकरण बघा ही साधकाची साधना सांगतेय मी. पण इथे स्थिती जी समर्थ सांगतायत आपल्याला, ही स्थिती ज्या ठिकाणी असते, अशा स्थितीमधून म्हणजे अशा शांत आणि शुद्ध अंतःकरणातून जे वाणीतून शब्द बाहेर पडतात, ते शब्द सुद्धा अतिशय पवित्र असतात आणि ती वाणी पण कशी असते तर अतिशय मधुर असते आणि तिथे नम्रता असते. आणि म्हणून परम भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशील लीन तत्पर केवळ अमृत वचनी. आता समर्थांनी सद्गुण द्विगुणित करणाऱ्या जोड्या सांगायला इथे सुरुवात केलेली आहे. समर्थ म्हणतात परम सुंदर आणि चतुर. बघा एक सद्गुण द्विगुणित करणारा दुसरा सद्गुण इथे सांगितलाय. आता 2 पैकी जर एकच सद्गुण असेल आणि दुसरा सद्गुण जर नसेल, तर एकटा सद्गुण तो काय होतो, तर तो वाया जातो. त्याला जोडीला दुसरा सद्गुण जर असेल, तर तो शोभून दिसतो. बघा तर इथे परम सुंदर म्हटलंय म्हणजे सौंदर्य आहे. पण जर चातुर्य नसेल, तर ते सौंदर्य काय होतं, तर ते वाया जातं. आता बर्नार्ड शॉ दिसायला कुरूप होता, पण तो विलक्षण बुद्धिमान होता. एक सिनेमाची हिरोईन अतिशय सुंदर, रूपवान. ती बर्नार्ड शॉला म्हणाली, की आपण दोघं जण लग्न करू. म्हणजे आपल्याला जी मुलं होतील ना, ती माझ्यासारखी दिसायला सुंदर होतील आणि तुमच्यासारखी चतुर होतील. आता बर्नार्ड शॉ जरा विनोदी होता. तो हसला आणि म्हणाला, "अगं समजा आपली मुलं माझ्यासारखी कुरूप झाली आणि तुझ्यासारखी निर्बुद्ध झाली, तर एक वेळ सौंदर्य नसलं तरी चालेल, पण चातुर्य हवं." आणि म्हणून हे जोडी-जोडीने जे सांगितलेत ना समर्थांनी, सुंदर असलं तरी काय पाहिजे तर चातुर्य पाहिजे. आणि हे दोन्ही सद्गुण कुणाजवळ होते? स्वामी विवेकानंदांमध्ये हे दोन्हीही गुण होते. आणि म्हणून भारतात आणि भारताबाहेर कीर्ती झालेली आहे विवेकानंदांची. पुढे समर्थ म्हणतात, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार. आता संपन्नता आहे आणि उदारता म्हणजे दातृत्व पण आहे. बघा संपन्नता आहे, संपत्ती आहे आणि देण्याची काय आहे तर तिथे इच्छा पण आहे, दातृत्व आहे. जे संपन्नतेला दातृत्वाची जोड पाहिजे. एक उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं, की ज्या इन्फोसिस फाउंडेशनच्या ज्या फाउंडर आहेत सुधा मूर्ती, त्यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, की "मी इंजिनिअर झाले आणि पहिली नोकरी जी माझी आहे ती टेल्कोमध्ये मी केली. जे जे-आर-डी टाटा जेव्हा होते, तेव्हा मी तिथे जॉब करत होते. ₹15,000 मला पगार होता.
काही महिने मी तिथे नोकरी केली आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे नारायण मूर्तींनी स्वतःची कंपनी जेव्हा सुरू करायचं ठरवलं इन्फोसिस, तेव्हा त्यांना पूर्ण वेळ कामात मदत करायची म्हणून मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय टाटांना कळाला आणि ते म्हणाले त्यावेळेस महिलांनी नोकरी करणं खूप दुर्मिळ होतं आणि ती पहिली महिला त्या होत्या, सुधा मूर्ती ज्या होत्या नोकरी करणाऱ्या, इंजिनियर झालेल्या. मग असं टाटा असं म्हणाले त्यांना, की "तू एवढा प्रयत्न करून नोकरी मिळवली, मग आता काय एवढी सहजासहजी सोडतीये?" आता त्यांनी कारण सांगितलं, की माझ्या मिस्टरांनी बिझनेस सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांना मदत करणं हे माझं काय आहे तर काम आहे. आता त्या आणि पुढे असं त्या म्हणाल्या, की "माहिती नाही म्हणे, काय प्रॉफिट होईल, लॉस होईल." कारण सुरुवातच करायची होती. पुढे काय होणार हे काहीच माहिती नव्हतं. पण टाटा असं म्हणाले, की "का बरं? असं का म्हणताय?" ते म्हणाले, की "तुमची कंपनी जी आहे ना, ती खूप मोठी होईल आणि तुम्हाला खूप संपत्ती मिळेल. पण एक लक्षात ठेवा, की त्यामध्ये समाजाचा वाटा असतो." आणि खरंचच पुढे सुधा मूर्तींनी सांगितलं, की कोट्यावधी रुपये मला मिळायला लागले. आणि मग म्हणाल्या माझ्या मनामध्ये असा विचार आला, की ज्या अर्थी मला भगवंताने एवढे कोट्यावधी रुपये दिलेले आहेत, एवढी संपत्ती दिलेली आहे, तेव्हा ती समाजाचं ऋण फेडण्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून हॉस्पिटल्स, आधार केंद्र, देवदासींसाठी करत असलेलं त्यांचं आजचं जे काम आहे, म्हणून समर्थ म्हणतात ना, संपन्नता आणि उदारता. म्हणजे त्याला संपन्नतेला काय पाहिजे तर उदारतेची जोड पाहिजे. नाहीतर आपण बघतो, की संपन्न माणसं जी असतात, ती जेव्हा लोभी असतात, तेव्हा फक्त धनसंचय करतात. तिथे दातृत्व नसतं आणि त्यांच्या मनामध्ये भावना असते, की जर एखादा माणूस त्यांच्याकडे जर येणारा त्यांनी बघितला, तर त्यांना असं वाटतं, की काहीतरी अपेक्षेने तो माझ्याकडे येतोय आणि म्हणून अत्यंत सावधगिरीने ते वागतात आणि त्याच्या धनाचा काहीच उपयोग होत नाही आणि जसं पाणी प्रवाहित राहावं असं म्हणतात, जे ते गढूळ होत नाही, तसं धन पण कसं आहे, तर प्रवाहित राहायला पाहिजे आणि धन जर प्रवाहित राहायचं असेल, तर दातृत्व त्याला लाभतं. म्हणून इथे समर्थांनी खूप छान जोडी आपल्या समोर ठेवलेली आहे, की सद्गुण द्विगुणित होतो कशाने? तर परमसंपन्न आणि उदार. पुढे समर्थ म्हणतात, परमसबळ आणि धीर, परमसंपन्न आणि उदार अतिशयसी, परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयसी. बघा परमज्ञाता आणि भक्त तर ज्ञानी आहे आणि पण तो भक्त जर नसेल तर काय होतं ज्ञानाचा अहंकार चढतो. म्हणून तो ज्ञानाचा अहंकार डोक्यावर चढला, की तो काय होतो तर त्याला नाचवतो. म्हणून असे एक सांगितलेलं आहे वचन आहे, की पंडित वाचक झाला जरी पुरता, तरी कृष्ण कथा सोडू नये. जरी पंडित झाला, त्याला खूप शास्त्राचं ज्ञान असलं, तरी त्याचा काय होतो तर ब्रह्मराक्षस होतो. आपल्याला माहिती आहे, की जर ते ज्ञान डोक्यावर चढलं तर. पण त्याला भक्तीची जोड असेल, तर भक्तीने अंतःकरण कसं होतं तर मृदू राहतं आणि त्या मृदू अंतःकरणामध्ये ज्ञान सुद्धा खूप छान रुजतं आणि ज्ञानाला भक्तीची जोड असेल, तर ज्ञानाचा सुद्धा अहंकार चढत नाही. पुढे महापंडित आणि विरक्त असं म्हटलंय. आता महापंडित म्हणजे विद्वान. आता पैशाचा लोभी असेल तो विद्वान, तर तो आपली विद्वत्ता कोणालाही विकतो आणि म्हणून तो म्हटलं की विरक्त असावा. म्हणजे त्या ज्ञानाचा आपल्या मागून येणाऱ्यांना उपयोग व्हावा, हा शुद्ध हेतू जो आहे तो त्या ठिकाणी असावा. महातपस्वी आणि शांत. आता महातपस्वी म्हटलं की आपल्यासमोर नावं येतात ती दुर्वास ऋषी, जमदग्नी ते तपस्वी होते. पण त्यांनी खूप तप केलेलं आहे. पण आपण त्यांच्याबद्दल हेही ऐकलेलं आहे, की हे ऋषी अत्यंत काय होते तर तापट होते. पण आपले समर्थ रामदास स्वामी जे आहेत ते तपस्वी होते, ते शांतही होते आणि म्हणूनच भारतभर त्यांनी अनेक महंत निर्माण केले. अनेक मठांचं जाळं विणून समाज प्रबोधन ते करू शकले. कारण हा गुण सांगितलाय, महातपस्वी आहे. त्याच्या ज्ञानाचा उपयोग जर समाजासाठी व्हायचा असेल, तर तो कसा पाहिजे तर शांत असला पाहिजे. म्हणून परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयसी. पुढे म्हटलंय वक्ता आणि नैराश्यता. वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी.
बघा, वक्ता आणि नैराश्यता आता उत्कृष्ट वक्तृत्व आहे आणि कुठेही मानधनाची अपेक्षा नाहीये. कुठलीही अट नाही की एवढं मानधन दिलं तरच मी व्याख्यानाला येईल. तर खूप महत्वाची जोडी समर्थांनी इथे सांगितलेली आहे. कारण आता खूप नवीन-नवीन वक्ते तयार होतात आणि मानधन, भगवंताची सेवा म्हणून काय करायचं आहे तर प्रवचनं, व्याख्यानं करायची आहेत. आणि ह्याच्यातून आपल्यालाही म्हणजे आता मलाही आपल्या सगळ्या वक्त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळून जातं. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, "शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पंडितः, वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा." आता अर्थ त्याचा असा आहे की 100त एखादाच शूर निघतो, सहस्रात एखादाच पंडित असतो, दशसहस्रात एखादाच वक्ता असतो आणि वक्तृत्व ही ईश्वराने दिलेली काय आहे तर मला देणगी आहे. जरी सहस्रामध्ये एखादा वक्ता असला तरी वक्तृत्व हे कुणाचं देणं आहे हो? ते ईश्वराचं देणं आहे. आणि जर ते मला मिळालेलं असेल तर त्याचा उपयोग कुणासाठी करायचा आहे? समाज प्रबोधनासाठी करायचा आहे. आणि तुकोबा म्हणतात, "आपुलिया बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची." मग आता बोलविता धनी जर वेगळा असेल तर त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व काय आहे? आणि नेहमी वक्त्याची भूमिका असावी, त्याच्या मनामध्ये हा भाव असावा, म्हणजे मग मानधनाकडे लक्ष राहत नाही. भगवंतानी मला सेवा म्हणून हे कार्य दिलेलं आहे. कधी पाकिटातनं ₹50 मिळतील, कधी 5,000 मिळतील. 50 मिळाले तरी रामकृष्ण हरी, 5,000 मिळाले तरी रामकृष्ण हरी. खूप छान विचार आहे इथे अजून. बघा, आयोजकांकडून जे मानधन दिलं जातं, तर काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून दिलं जातं मानधन. आणि त्या मानधनाला सुद्धा विद्वत पूजनाचं मूल्य असावं. आणि वक्त्याच्या दृष्टीने सुद्धा ते अयाचित वृत्तीतून मिळालेला भगवंताचा प्रसाद असा भाव असावा. आणि असं जेव्हा विद्वत पूजेचं मूल्य त्याला येतं आणि त्यातून जे स्वीकारणं आणि जे देणं होतं, तेव्हा उभय पक्षी म्हणजे वक्ता आणि श्रोत्याकडून अतिशय समाधान टिकून राहतं. नाहीतर काय होतं, पाकिटाकडे लक्ष. एक कीर्तनकार होते. खूप कीर्तनं करायचं ते त्यांना खूप बोलावणी असायची. आता कीर्तन करून घरी गेले, की मग जेवण वगैरे झालं, सगळे झोपले, की मग दार बंद करायचं आणि खूप पाकिटं आलेली असायची. हळूच पाकिटातले पैसे मोजायचे. आता इथे काय आहे? वक्ता आहे, पण काय नाहीये तर नैराश्यता नाहीये. दुसरं उदाहरण सांगते. 2010-11 सालची गोष्ट असेल. डॉक्टर काकांचा मुक्काम अ, डॉक्टर काकांचा मुक्काम पुण्यात होता आणि पुण्यातून तो चिंचवडला येणार होते. आमचाही खूप जास्त परिचय नव्हता आणि काका घरी मुक्कामाला यायचे होते. माझ्या मनामध्ये असा विचार आला, काका इतके ठिकाणी प्रवचनं करतात, चिंचवडला पहिल्यांदाच येणार आहेत. तर आपल्या इथे जर काकांनी प्रवचनं केली, कारण 3-4 दिवस मुक्काम होता, तर किती छान होईल ना? पण आपण इतके अज्ञानी असतो. दुसरा विचार लगेच मनात येऊन गेला, की किती मानधन द्यावं लागेल बे, किती पाकिटात पैसे घालावे लागतील, कुणाला विचारू का? पण तो विचार तसाच माझ्या मनामध्ये राहून गेला. आता पुण्यावरून चिंचवडला माझ्या मिस्टरांबरोबर काका गाडीतनं येता-येताच म्हणाले, की "मी 3 दिवस चिंचवडला प्रवचनं करणार आहे." बघा, ईश्वराचं कार्य आणि किती अयाचित वृत्ती ही प्रत्यक्ष मला त्यावेळेला अनुभवायला आलेली आहे. म्हणून वक्त आणि नैराश्यता जे इथे म्हटलेलं आहे ना समर्थांनी, पुढे म्हणतात सर्वज्ञ आणि सादरता. जे स्वतःपाशी अफाट ज्ञान असूनही दुसऱ्याकडून विनयपूर्वक ज्ञानग्रहण करायला तयार असणारा. आता हे 2 सद्गुण पण क्वचितच एकत्र पाहायला आपल्याला मिळतात. बघा, वेदांत शास्त्राचा अभ्यास जेव्हा केला जातो, शास्त्रीय संकल्पना जेव्हा समजायला लागतात किंवा सांगायला यायला लागतात, संत वाङ्मयाच्या चिंतनाने ओव्या पाठ होतात, त्याचं निरूपण करायला आपण सुरुवात करतो. आणि हा जो अभ्यास आहे ना, बघा श्रवण, मनन. आता खरं म्हणजे श्रवण मननाचं म्हणजे आपण जेव्हा बघता बोलतो, एखादा लेख लिहितो, अनेक तऱ्हेने अभ्यास होतो. लिखाणातनं अभ्यास आहे, बोलण्यातनं अभ्यास आहे, चर्चेतनं अभ्यास आहे. पण या श्रवण मननाचं रूपांतर जेव्हा निदिध्यासनात जोपर्यंत होत नाही, बघा, जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत काय आहे तर ते सगळं काय आहे तर त्याच्यातून जे मिळालं पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. आणि उलट मग काय होतं तर अभ्यासाचा फक्त अहंकार निर्माण होतो. की आमच्या ओव्याच्या ओव्या पाठ आहेत. आम्ही इतक्या ग्रंथांचा अभ्यास केले, आम्ही इतक्या परीक्षा दिल्या
आणि असा अहंकार झाला की काय होतं, दुसरा जो कोणी असतो त्याने काहीच केलेलं नसतं, ना परीक्षा दिलेल्या असतात, ना तो अभ्यास करत असतो आणि मग त्याच्याबद्दल नकळत काय होते तर तुच्छ बुद्धी जी आहे ती निर्माण होऊन जाते. आणि याच ठिकाणी खूप सावधगिरी बाळगावी लागते. तर सावध, साक्षेपी आणि दक्ष साधक जो लागतो, की अरे तुझा अभ्यास झालाय, सर्वज्ञ आणि सादरता ही जी ओवी आपल्या समोर आहे की नाही, अफाट ज्ञान आहे, आपलं अर्धवट ज्ञान असतं. ती म्हण आहे की नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार. आपण अर्धवट ज्ञानावर असतो आणि लगेच आपल्याला परिपूर्ण समजायला लागतो आणि मी परिपूर्ण झाली असं समजून दुसऱ्यांना पण मी उपदेश करायला लागते. तिथे सगळ्या काय होतात तर गडबडी होऊन जातात. म्हणून समर्थांनी आपल्या समोर ही सद्गुणांची एक जोडी ठेवलेली आहे, की अफाट ज्ञान आहे, पण तरी सुद्धा दुसऱ्याकडून विनयपूर्वक ज्ञान ग्रहण करण्याची काय आहे तर तयारी आहे. ज्ञान ग्रहण करायचं असेल तर किमान दुसऱ्याचं ऐकून तरी शांतपणे घ्यावं लागतं. आणि अंतःकरणात नाहीतर आपलं कसं असतं, दुसरा बोलता बोलता हो मला माहितीये, हो मला माहितीये, हो मला माहितीये, असं आपण सातत्याने म्हणत राहतो. पण जो ज्ञानी असतो, जो गंभीर अंतःकरणाचा असतो, तो दुसऱ्यांचं काय करतो तर व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतो. बघा जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, जे ज्ञानाचा पुतळा आहेत, जेव्हा ज्ञानेश्वरी लिहितायत ते, तर सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दल अत्यंत त्यांना आदर आहे. त्यांची अनुमती ते घेतल्याशिवाय पुढे जात नाहीयेत. खरं तर ज्ञानेश्वरीचं जे तत्वज्ञान आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे. ते स्वतः ज्ञानदेवांनी जगतायत जगत होते ते स्वतः. त्यांनी जगून दाखवलं. पण प्रत्येक गोष्ट निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन करतात. म्हणजे सर्वज्ञ आणि काय आहे तर सादरता. पुढे म्हणतात, राजा आणि धार्मिक समर्थांचं वचन आहे, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. आता राजा शूर असावा आणि त्याच्या शौर्यत्वाला विवेकाची जोड असावी. तेव्हा खूप महत्वाचं आहे. राजा जर धर्माच्या बंधनात राहिला तर प्रजा सुद्धा धर्माच्या बंधनात राहते. म्हणच आहे आपल्या समोर की जसा राजा तशी प्रजा. तेव्हा रामरायांनी, प्रभू रामचंद्रांनी प्रजेसाठी गर्भवती पत्नीचा त्याग केला. खरं म्हणजे सीतामाईने अग्निपरीक्षा दिली होती. पण तरी सुद्धा प्रजेतनं प्रजेसाठी म्हणून त्यांनी काय केलं तर पत्नीचा त्याग केलाय. रामो विग्रहवान धर्म. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहेत. श्रीराम सदाचारी आहेत. बघा खूप छान विचार आहे. श्रीराम सदाचारी आहेत. ऋषी मुनीही सदाचारीच होते. पण त्यामुळे रावणाचा वध होऊ शकलेला नाहीये. सदाचाराला शक्तीची आणि या दोघांना सावधानतेची जोड लागते आणि असे प्रभू रामचंद्र आहेत. राजा आणि धार्मिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना जेव्हा झाली तेव्हा 11 दिवस त्यांनी काय केले आहे, स्वतःचा उपवास केलाय. तो करावं लागतं. आणि असा जेव्हा आदर्श राजा असतो ना, तेव्हा प्रजा पण कशी असते तर राजाचा ती आदर्श ठेवत असते. योगा योगा डे आहे म्हणजे योगासनं स्वतः ते करतायत. म्हणजे असे राजा पण कसा पाहिजे म्हणून धार्मिक पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ते म्हणतात, हे तो स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे आमचं राज्य नाहीये. हे कोणाचं राज्य आहे? हे श्रींचं राज्य आहे. आणि जेव्हा राजा असं म्हणतो ना, तेव्हा प्रजा सुद्धा काय करते तर प्रजेची पण मानसिकता, प्रजा पण त्यालाच फॉलो करत असते. म्हणून राजा धार्मिक असावा असं म्हटलंय. शूर आणि विवेक. बघा शौर्य पण पाहिजे त्याच्याबरोबर ती विवेक पण पाहिजे. शौर्य आहे म्हणून उचललं शस्त्र आणि मारलं असं काही कामाचं नाहीये. का शिशुपाल वधाचा प्रसंग जर आपण बघितला तर 100 शिशुपालाचे अपराध भरेपर्यंत श्रीकृष्ण अतिशय शांत आहेत. आणि ज्या क्षणी शिशुपालाचा 100वा अपराध त्याच्या हातून झाला, त्या क्षणी सुदर्शन चक्र जे आहे ते भगवंतानी सोडलेलं आहे. आणि भगवंतानी सुदर्शन चक्र सोडल्यानंतर त्याचं मुंडकं उडून पडलं. अतिशय शांतपणे भगवंतानी केलंय. म्हणजे शूर आहे, पण तिथे काय आहे तर विवेक आहे. रामरायांनी सुद्धा वानरसेना जमवली, उत्तम नियोजन केलं. युद्धाचं जे आहे ते सेतू बांधला. सगळ्या ठिकाणी काय तर विवेक आहे. जसं मी आता म्हटलं तसं ऑपरेशन सिंदूर जर आपण बघितलं नरेंद्र मोदींचं पंतप्रधानांचं, तर तसंच आहे. नुसतं लगेच मनात आलं म्हणून अटॅक केला असं नाही. तर योग्य काळ, वेळ बघून किती करायचा अटॅक हे सुद्धा त्यांनी तिथे ठरवलेलं होतं.
किती करायचं आणि कुठे थांबवायचं हा सगळा विवेक त्या ठिकाणी आहे. पुढे म्हटलंय वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती. आता वृद्धाचारी कुळाचारी याचा अर्थ की अनुभवी वाडवडिलांच्या परंपरेप्रमाणे आचरण करणारा. आता वाडवडिलांपासून जी परंपरा चालत आलेली आपल्या कुळामध्ये ते कुळाचार कुळधर्म सांभाळणारा. हा परंपरेप्रमाणे जे कुळधर्म कुळाचार चालू असतात की नाही ती एक उपासना एक प्रकारची. बघा श्रीराम सूर्यवंशातले होते. समर्थांच्या घरात सूर्याची उपासना होती. कित्येक पिढ्यांमध्ये उपासना सुरू होती आणि त्याचं फळ म्हणून सूर्याजी पंत आणि राणूबाईंच्या पोटी समर्थ जन्माला आलेले आहेत. बघा समर्थ पण म्हणतात आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ. समर्थांचे जे ज्येष्ठ बंधू होते त्यांना श्रेष्ठ म्हणत. ते जेजुरीला त्यांनी खंडोबाला नवस बोलला होता सोन्याचं फुल वाहीन म्हणून. पण ते तसाच तो नवस राहून गेला आणि तो समर्थांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे कुळधर्म कुळाचार पाळावेत, नवस बोललेले फेडावेत, म्हणजे नवस बोलावेत सातत्याने असं म्हणत नाहीत समर्थ. तर जो नवस एखादा जर आपण बोलला असेल तर तो फेडावा आणि कुळधर्म कुळाचार आपल्या घरात जे आहेत ते चालू ठेवावेत. बघा आता सध्या काय परिस्थिती आपल्याकडे, तर सगळं करायला वेळ असतो. सगळ्या ठिकाणी म्हणत नाही, अपवाद असतात सगळ्या ठिकाणी. पण बरेच जण असं म्हणतात, की अहो आम्हाला वेळच मिळत नाही. आता दिवसेंदिवस काय इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे. ते गौरी, गणपती, नवरात्र किती सुट्ट्या काढाव्या लागतात. आणि मग काय होतं तर असंच जेमतेम जेमतेम केलं जातं किंवा कधी केलंही जात नाही. आणि मग एखादी प्रपंचामध्ये अडचण आली, की मग कुणीतरी म्हणतं तुम्ही कुळधर्म कुळाचार करा. तुमच्या कुलपरंपरेमध्ये हे सगळं चालत आलेलं आहे आणि ती तुम्हाला ते करावं लागेल. आणि मग मात्र काय होतं तर ती सुरुवात केली जाते. आता खऱ्या सगळ्यांचा अर्थ काय हो कुळधर्म कुळाचार करण्याचा? तर हे कुळधर्म कुळाचार निरपेक्ष बुद्धीने जर केले तर चित्त शुद्धी आणि चित्त शांती हे फळ आहे. ज्याचं शुद्ध चित्त होतं आणि चित्त शांत होतं त्याला अंतिम शांतीची ओढ लागते. आणि म्हणून ही आपण म्हणू कंपल्सरी हे काय दिलंय तर कुळधर्म कुळाचार आपल्याला घालून दिलेले आहेत. वाडवडिलांनी हे आपल्या काय वाडवडिलांनी म्हणजे काय परंपरेप्रमाणे ते चालत आलेले आहेत की तुम्ही एवढी तरी उपासना करा. जरी काही खूप जास्त एक्स्ट्रा झालं नाही तरी आपल्या कुळामध्ये जे चालत आलेलं आहे ते करावं. पुढे म्हणतात धन्वंतरी परोपकारी. हा धन्वंतरी असावा आणि तो परोपकारी पण असावा. खूप महत्वाचा विचार आहे. आता इथे डॉक्टर काका खूप छान विचार सांगतात, की ते म्हणतात, की मी ऑपरेशन्स करायचो. त्यांचं हॉस्पिटल जेव्हा प्रॅक्टिस करायचे डॉक्टर काका तेव्हा. ते म्हणायचे मी पेशंटचं ऑपरेशन केल्यानंतर टाके घालत होतो, पण ते 7 दिवसात टाके भरून यावे ही कोणाची व्यवस्था आहे हो? ही भगवंताची व्यवस्था आहे, की 7 दिवसात ते टाके भरून यावेत. मग आता तो भगवंत माझा काय झाला? माझा मदतनीस झाला. मग माझं पण काम आहे, की माझ्यातला काही वाटा समाजासाठी देणं किंवा भगवंतासाठी देणं आणि निरपेक्ष सेवा करणं. तर हे सगळी कुणाची रूपं आहेत? तर भगवंताचीच रूपं आहेत. मग औषध देताना समोरचा बरा व्हावा या भावनेने औषध द्यावं, त्याची सेवा करावी. एखाद वेळेस त्याच्याकडे पैसे नसतील, जे डॉक्टर काकांनी स्वतः असं केलेलं आहे, की आता खेड्यातले लोकं गरीब त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि मग पैसे नसले की स्वतः खिशातले पैसे काढून द्यायचे आणि म्हणायचे, की "बाबा हे औषध घे, तू बरा हो आणि मला सांगायला ये की तू बरा झालास." धन्वंतरी आणि परोपकारी. आता धन्वंतरी आणि परोपकारी कारण त्यांनी जर हे भगवंताची इच्छा म्हणजे भगवंताची सेवा म्हणून जर हे सगळं केलं म्हणजे वैद्यकीय सेवा दिली, तर भगवंताची सेवा करतोय की नाही हो तो सुद्धा? म्हणजे धन्वंतरी किंवा डॉक्टर जे आहेत ते. पुढे म्हटलेलं आहे कार्यकर्ता निराभिमानी. आता कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत निराभिमानी पाहिजे. आता कार्यकर्ता नेहमी समाजामध्ये काम करत असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये तो असू देत, धार्मिक क्षेत्रात असू देत, सामाजिक क्षेत्रात असू देत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू देत, तो अत्यंत निराभिमानी लागतो. आणि जेव्हा तो निराभिमानी असतो तेव्हाच त्या कार्याला यश येतं. निरपेक्ष भावनेने अनेकांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांनी कार्य करावं. आणि हे कार्य जे आहे ते ईश्वराने माझ्यावर सोपवलेलं आहे, असा कार्यकर्त्याचा भाव तिथे हवा. आणि ईश्वराने या कार्यासाठी माझी निवड केलेली आहे आणि माझ्या वाट्याला जे कार्य आलेलं आहे, त्यात मी प्राण ओतीन. कोणी दखल घेईल, अगर न घेईल. पण तो ईश्वर जो आहे, तो मात्र काय आहे तर तो दखल घेणारा आहे.
आणि असं जेव्हा कार्य होतं, आपण बाबा आमट्यांचं कार्य बघतो. त्यांची जी पुढे मुलं आहेत प्रकाश आमटे वगैरे ते जे कार्य करतायत, हे काय आहे कार्य तर अत्यंत निराभिमानी कार्य आहे. आणि म्हणून कार्यकर्ता असावा म्हणजे समाजात असतो म्हटलं कुठल्याही क्षेत्रात असू दे. तो कार्यकर्ता कसा पाहिजे तर अत्यंत निराभिमानी पाहिजे. पुढे म्हटलं गायक आणि वैष्णवजनी. उत्तम गायक ईश्वर भक्त जर असेल, तर त्याच्या गाण्यातून लोकांना निर्भेळ आनंद मिळतो. कारण ईश्वराची भक्ती अंतःकरणामध्ये, तो भाव आहे अंतःकरणामध्ये, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे आतमध्ये असतं तेच बाहेर पडतं आणि ती वाणी दुसऱ्यांना सुद्धा म्हणजे श्रोत्यांना सुद्धा काय देऊ शकते तर आनंद देते. त्या श्रोत्याच्या अंतःकरणापर्यंत ते काय भिडतात तर ते शब्द जे आहेत ते भिडतात. पुढे म्हटलेलं आहे की तत्वज्ञ आणि उदासीन. आता इथे वेदांत वेदता आहे असून काय विद्येचा दर्प मात्र तिथे नाहीये. बघा शंकराचार्य पाठवर्ग घेत होते आणि असाच अतिशय सुंदर असा पाठवर्ग सुरू होता. शिष्यांच्या चेहऱ्यावर इतके सुंदर भाव निर्माण झाले, अरे आपले हे जे गुरु आहेत, सद्गुरु जे आहेत, किती विद्वान आहेत आणि किती सुंदर पाठ हे घेतायत. आणि हे शिष्यांच्या मनातले भाव आचार्यांनी जाणले. आणि आचार्य सर्व शिष्यांना बरोबर घेऊन नदीच्या तीरावरती गेले. आणि नदीमधलं एक पळी पाणी आचार्यांनी एका पळीमध्ये घेतलं नदीमधलं पाणी आणि शिष्यांना म्हणाले, की हे जे पळीतलं पाणी आहे ना, इतकंच माझं ज्ञान आहे. बघा, इतकंच माझं ज्ञान आहे. म्हणजे त्यांनी असं त्यांना सांगितलं, की अथांग ज्ञान आहे, पण माझं ज्ञान मात्र या पळीतल्या पाण्या इतकं आहे. कारण का तर अहंकार निर्माण होऊ नये. म्हणजे स्वतःलाही आणि स्वतः तर आचार्य त्याच्या पलीकडे होते. पण शिष्यांना स्वतः अहंकार निर्माण होऊ नये आणि म्हणून तत्वज्ञ आणि उदासीन अशी इथे आपल्या समोर एक सद्गुण द्विगुणित करणारी जोडी आपल्या समोर इथे सांगितलेली आहे. पुढे साधू, पवित्र, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी. बघा आता शुचिता कशी असावी हे सांगताना समर्थ म्हणतात, ती साधूप्रमाणे असावी. आता साधू म्हणजे ज्यांनी षड्विकार धुवून टाकलेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद आणि अंतःकरण अतिशय ज्याचं पवित्र आहे आणि अत्यंत मंगल आहे, अत्यंत शुद्ध आहे, मन निर्मळ आहे. आता ते गढूळ कशाने होतं? वासना, इच्छा, काम हे जे विकार आहेत, याने ते सगळं गढूळ होतं. आणि त्यांचं जे अंतःकरण आहे साधूचं ते कसं आहे? वासना रहित आहे, निरीच्छ आहे, कामना रहित आहे, निर्मळ आहे. तिथे मत्सर, द्वेष, हेवा, निंदा, तिरस्कार अजिबातच काही नाहीयेत. आणि पूर्ण काय मिळालंय? सर्व कामनांना पूर्ण विराम मिळाला. म्हणजे कुठली इच्छा तिथे म्हणून नाहीये. असं गंगेसारखं निर्मळ अंतःकरण आहे. म्हणून साधू, पवित्र, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी. म्हणजे अत्यंत चित्त शुद्ध आहे, कुठलाही लोभ नाहीये. गोडी आवडी, परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारणा, धृती, श्रुती स्मृती लीळायुक्ती, स्मृती मती परीक्षा. बघा गोडी आवडी परमार्थ प्रती. पूर्व सुकृताने ज्याच्या अंतःकरणाला परमार्थाची गोडी उत्पन्न झालेली आहे. बघा नामदेव महाराजांचं एक भजन आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून या विठ्ठले कृपा केली. म्हणून त्यांनी म्हटलं गोडी आवडी परमार्थ प्रीती. पूर्व सुकृतानी परमार्थाची गोडी लागते. श्रवणाने त्याविषयी आतमध्ये अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते. आवड निर्माण झाले की अंतःकरण त्याच्यामध्ये रमतं. भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं आणि संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे भक्ती मार्ग, त्या भक्ती मार्गावरती वाटचाल करावी, सदाचार सांभाळावा. बघा आता संतांनी घालून दिलेल्या परमार्थ मार्गावर वाटचाल करावी म्हणजे संत संगतीमध्ये राहावं. सद्गुणांची वृद्धी होते संतांच्या संगतीमध्ये. समर्थ काय सांगतात? प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे सकाळी रामाचं चिंतन करावं, मनापासून रामावरती प्रेम करावं. विषयांनी दीनवाणा होऊ नकोस, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. एक शाश्वत सुख कुणामध्ये आहे तर रामाच्या ठिकाणी शाश्वत सुख आहे. हा संसार, त्या संसारातले विषय जे आहेत ते कसे आहेत? सगळे तर नासके आहेत.
आणि म्हणून एका रामाचं ध्यान कर. रामाचं ध्यान केलं की अंतःकरण पवित्र होईल, अंतःकरण शुद्ध होईल, वाणी शुद्ध होईल. आता इथे समर्थ म्हणतात की श्रीराम हे एकबाणी आहेत, एकवचनी आहेत, एकपत्नी आहेत, उत्तम गुणांनी युक्त आहेत आणि भक्तांनी पण असे सद्गुण आपल्या ठायी धारण केले पाहिजेत. हे धारण कधी केले जातील? तर अखंड रामाचं अनुसंधान, त्याच्या नामाचं अनुसंधान, त्याच्या चरित्राचं अनुसंधान, नंतर तत्वाचं अनुसंधान, धरा जानकी नायकाचा विवेकू, असं समर्थ आपल्याला सांगतात. मग इथे जर म्हटलंय की सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळायुक्ती स्मृतिमती परीक्षा. आता इथे म्हटलंय की जिथे 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 भव्य दिसेल, चांगलं दिसेल, त्याची काय करावी? तर स्तुती करावी. बघा, हे सद्गुण जे आहे ना, खूप आपल्या अंगी बाणवून द्यावे लागतात. आपल्याला असं वाटतं हे आम्हाला का बरं संत असं सारखं सारखं तेच तेच सांगतात, कारण खूप ठिकाणी हा विषय सातत्याने येत राहतो. कारण आपण अनेक जन्मांनी जे आपलं अंतःकरण विकारयुक्त झालेलं आहे, आपण ते घालवण्याचा अभ्यास करतो आहोत, पण तरी सुद्धा तो जो दुर्गुण आहे तो कधी वर डोकं काढेल हे आपल्याला सुद्धा समजत नाही. म्हणून सातत्याने जर आपण अभ्यास करत राहिलो तर माझ्या लक्षात येतं या दुर्गुणाने आता डोकं वर काढलेलं आहे, पण मला समर्थ सांगतायत की हा आता दुर्गुण खाली घालवायचा आहे आणि सद्गुण वरती आणायचा आहे. असा सातत्याने जर साधक सावध साक्षेपी आणि दक्ष असेल तर त्याची सद्गुणांकडे वाटचाल जोमाने सुरू होते. आणि म्हणून इथे सांगितलं, समर्थ म्हणतात की जे चांगलं दिसेल तिथे काय करावी? तर स्तुती करावी. कारण स्तुती करायला सुद्धा काय लागतं? तर मनाचा मोठेपणा लागतो. आपल्यापेक्षा कोणी जरा जास्त दिसलं, काय अंतःकरणामध्ये निर्माण होतो? लगेच मत्सर निर्माण होतो, हेवा निर्माण होतो, तुलना निर्माण होते. आणि म्हणून दासबोधाचा अभ्यास जे करतात, असे बारीक बारीक बारकावे साधकांनी टिपायचे आहेत. माझंच अंतःकरण मी तपासायचं आहे की मला खुल्या मनाने दुसऱ्याचं कौतुक स्तुती करता येते का? अगदी व्यवहारामध्ये सुद्धा ह्या गोष्टी चालतात आणि परमार्थामध्ये सुद्धा या गोष्टी चालतात. व्यवहारात तर त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. अहो, माझं 1 बीएचके घर झालं, त्यांचं 2 बीएचके इतक्या लवकर कसं काय झालं? कुठून पैसे आणले? या व्यवहारातले हे प्रकार आहेत सगळे. आणि परमार्थातले सुद्धा. अहो, मी इतके वर्ष परमार्थामध्ये आहे. आता ही आली आणि मागून काय गेली तर पुढे गेली. अरे, प्रारब्धानुसार या सगळ्या होणाऱ्या गोष्टी आहेत. मग आता तत्व जर सगळ्यांमध्ये एक आहे आणि प्रारब्ध हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, तर प्रत्येकाचं प्रारब्ध तिथे काम करणार आहे. पण जिथे भव्य दिसेल, जिथे चांगलं दिसेल, तिथे स्तुती माझ्याकडून जर झाली, तर माझ्या अंतःकरणाची काय होते? तर शुद्धी होते. आणि जेव्हा त्या अंतःकरणामध्ये असे विकार निर्माण होतात, तेव्हा माझं अंतःकरण काय होतं? तर गढूळ होतं. पण अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी म्हणून समर्थ इथे आपल्याला खूप महत्वाचा हा विचार सांगतायत. पुढे म्हणतायत की दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक. बघा, नाना प्रकारे. आता सद्विद्येचा इथे गुण सांगितलेला आहे समर्थांनी की आपल्या कर्तव्याविषयी अत्यंत तत्पर असावं. आणि जे कर्तव्य माझ्या वाट्याला आलेलं आहे, कुटुंबियासंबंधी असेल, समाजाच्या संबंधी असेल, ते अत्यंत निष्काम बुद्धीने करावं. तिथे चित्त शुद्ध होण्याची काय आहे? तर व्यवस्था आहे. सत्याचं आता पुढे म्हटलंय कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे. आता सत्याचं आचरण करणारा, नित्यनेम सांभाळणारा. आता नित्यनेम सांभाळायचं म्हणजे काय? तर समर्थांची आज्ञा आपल्याला की रोज काहीतरी नेमाने काय करावं? तर लिहित जावं, नंतर वाचत जावं, उपासना करावी. ज्या सर्वोत्तमाने मला जन्म दिलेला आहे त्याचं काय करावं? तर स्मरण करावं. आणि म्हणून नित्यनेम असा समर्थ इथे शब्द वापरतायत. पुढे आपण जे जाणार आहे, कारण विचार बऱ्यापैकी तेच ते झालेले आहेत. तर पुढे आपण 16व्या ओवीकडे जातोय. पुरःशरणी तीर्थवासी दृढव्रती काया क्लेसी उपासक निग्रहासी करू जाणे. आता पुरःशरणी तीर्थवासी म्हणजे पुरःशरणांची आवड असावी अंतःकरणाला, तीर्थक्षेत्रांचं दर्शन घ्यावं. आता इथे जो विचार आहे की नाही, आता तीर्थयात्रा करण्यासाठी शरीराला काय करावं लागतं? तर कष्ट व्हावं लागतं. घरातून उठून आपण तीर्थक्षेत्री जातो. बघा, बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या यात्रा आहेत. तर कुठल्याही तीर्थक्षेत्री जा. आपल्या घरातल्या सवयी ज्या असतात त्या सोडून भक्त निवासमध्ये, धर्मशाळेमध्ये राहावं लागतं.
खूप गर्दी असते तीर्थक्षेत्री. तिथे लक्षात येतं, की आपलं स्थान काय आहे? या शमदमांचा अभ्यास जो आहे, तो अशा ठिकाणी होतो. आता पंढरपूरची वारी आहे, तर वारी सुरू आहे, आषाढी वारी जी आहे ती. आता आषाढी वारी जाणाऱ्या लोकांना माहिती आहे वारकऱ्यांना, की किती तिथे काय आहेत, तर त्यांना पण पांडुरंगाच्या भक्तीपुढे ते काय असतात, तर त्यांना त्या काही गोष्टी गौण वाटतात. पण तरी सुद्धा काहीतरी तिथे त्याग आहे आणि शमदमांचा त्याच्यामध्ये काय आहे, तर अभ्यास आहे. किंवा आता व्रतवैकल्य चातुर्मास सुरू झालं की सुरू होतात. मग 4 महिन्याचं मी ठरवलं, की पहाटे 4 वाजता ब्राह्ममुहूर्तावरती उठायचं आणि नामस्मरण करायचं. 4 महिने सातत्याने चालू ठेवायला किती कष्ट पडतात, करून बघावं. एखादा दिवस असं वाटतं नाही आजचा दिवस गेला तर काय बिघडतंय? म्हणजे नित्य नेमाने 4 महिने मला जर 4 वाजता उठायचं असेल, तर किती बुद्धीचा काय लागतो तर निश्चय लागतो आणि असा निश्चय टिकवून ठेवावा लागतो. आता एक ठरवलं मी, की आठवड्यातून 1 दिवस मौन. आता मौन म्हणजे वैखरी वाणीने मी बोलणार नाहीये. पण आता मौनाची व्याख्या काय केलेली आहे? तर मनात सुद्धा विचार येता कामा नये. नाहीतर मौन आहे बरं का आजच्या दिवस माझं, पण फळा मात्र आमचा काय सगळा भरलाय सूचनांनी. कारण बोलायचं नाहीये, पण लिहायला चालतंय ना, असं नाही. मनात विचार सुद्धा येता कामा नये. असा जेव्हा निश्चय असतो, तेव्हा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. असा निश्चय लागतो. पुढे समर्थ म्हणतात, "सत्यवचनी शुभवचनी, कोमळ वचनी एकवचनी, निश्चय वचनी सौख्य वचनी सर्व काळ." बघा सत्य वचनी शुभ वचनी. सत्य व शुभ असेल तेच बोलणे. ते सुद्धा कसं बोलायचं आहे तर गोड शब्दांनी हळुवार बोलायचंय आणि एकदा बोललं की निश्चयपूर्वक त्याचा पाठपुरावा करायचा आहे. परत शब्द फिरवायचा नाहीये आणि सर्वांना सुखकारक वाटेल असंच बोलायचं आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये एक वचन आलेलं आहे, "सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यं अप्रियं." तर आता विचार करूयात थोडा, की सत्याचं हे पारमार्थिक आणि व्यावहारिक असे 2 भाग आहेत. आता पारमार्थिक सत्य कुठलं आहे? तर ब्रह्म हे पारमार्थिक सत्य आहे आणि व्यावहारिक सत्याला थोडी लवचिकता असते व्यवहारामध्ये. आता लवचिकता म्हणजे काय ते बघूया. तर असं म्हटलं जातं, की प्रेम आणि युद्ध यामध्ये खोटं बोललं तरी चालतं. असा एक जुना संकेत आहे. आणि आता जे मी वचन सांगितलं उपनिषदामधलं सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यं अप्रियं. आता रुग्ण आहे. रुग्णाला जर कॅन्सरसारखा असाध्य आजार झाला, तर डॉक्टर लगेच सांगतात का त्याला, की तुम्ही कॅन्सर झालाय आणि तुम्ही लगेच 2 दिवसांनी काय आहात तर मरणार आहात म्हणून? तर त्यांना असं सांगितलंय, की डॉक्टरांनी ते सांगू नये. उलट त्याला धीर येईल असं बोलावं. आता खरं सत्य काय आहे तर 2 दिवसांनी तो जाणार आहे. पण आता डॉक्टर काय सांगतायत, "नाही, नाही, तुम्ही छान राहणार आहात. तुमची तब्येत चांगली आहे. सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यं अप्रियं." आता लहान मुलं जेव्हा एखादी गोष्ट त्यांनी स्वतः केलेली दाखवतात किंवा एखादं गाणं ते म्हणतात, तेव्हा कौतुक करण्यासारखं फारसं काही नसलं, तरी सुद्धा त्यांना उत्तेजन देण्यासाठी आपण म्हणतो, "छान हं, तू मोठा गायक होणार आहेस बरं का." तर हे काय सांगतं आपल्याला? आता अजून एक त्याच्यात विचार आहे बघा, सत्याचा विजय होण्यासाठी सत्याच्या बाजूने जे उभे आहेत, त्यांचा विजय व्हावा लागतो. त्यांचा तिथे विजय व्हावा लागतो. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, की वा सत्यवचनी, शुभवचनी, कोमळ वचनी, एकवचनी आणि अगदी ते अतिशय सौम्य शब्दात सांगावं. दुसऱ्याचं मन दुखावणार नाही अशाने सांगावं. निश्चय वचनी, सौख्य वचनी. म्हणजे एकदा बोललं, की निश्चयपूर्वक त्याचा पाठपुरावा करावा. आता जसं म्हटलं मी तसं, की सत्य आणि सत्याची बाजू घेणारे पांडव आपल्याला माहिती आहेत. आता सत्य एक तत्व आहे, पण त्याची बाजू घेणारे जे असतात त्यांचा विजय होतो. सत्याचा विजय म्हणजे काय? तर सत्याची बाजू घेणाऱ्यांचा विजय. आता पांडवांचा जय होण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी असत्याचा आश्रय घेण्यासाठी पांडवांना प्रवृत्त केलं. असे अनेक महाभारतामध्ये प्रसंग आहेत. जयद्रथाचा वध आहे, अश्वत्थामा मेला म्हणून जे हा प्रसंग असेल. आता हे सगळं कशासाठी केलं? तर सत्याचा पक्ष घेणाऱ्या पांडवांच्या विजयासाठी भगवंतांनी हे केलेलं आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, म्हणजे ही तैत्तिरीय श्रुती म्हणते, "सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात." म्हणजे सत्य बोलावं, जे प्रिय तेच बोलावं, पण अप्रिय असेल तर ते बोलू नये. म्हणून सत्यवचनी, शुभवचनी.
पुढे म्हटलंय वासनातृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निक्कपट निर्व्यसनी. आता वासनातृप्त सखोल योगी, वासना निवृत्ती झालेली आणि समाधीपर्यंतचा योगाभ्यास असं म्हटलंय. वासनातृप्त आणि सखोल योगी. आता वासना निवृत्त केली, पण ती कशासाठी निवृत्त करायची हो? तर समाधी स्थितीसाठी. कारण वासना निवृत्त करायची असेल तर शमदमांचा खूप अभ्यास करावा लागतो. खूप मोठा विषय समर्थ या काही जोड्यांमधून सद्गुणांच्या सांगतायत आपल्याला. कारण अनेक जन्मांच्या संस्कारामधून ज्या वासना निर्माण झालेल्या असतात, बघा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या व्यतिरिक्त लोकेशण आहे, वित्तेषण आहे, पुत्रेषण आहे, शास्त्र वासना आहे. या सगळ्या वासनांची निवृत्ती प्रयत्नपूर्वक करावी लागते. कारण वासनांची निवृत्ती झाल्याशिवाय काय नाहीये तर आत्मानुभव नाही, ब्रह्मानुभव नाही, आता समाधी स्थित नाही, म्हणजे जीवब्रह्मैक्य नाही, तुकोबांचा अभंग आहे. इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, तुका म्हणे जाणीव नये अंतरा अंतर्याथारा आनंदाचा. म्हणून वासनेचा क्षय करायचा असेल, इंद्रियांचा जय व्हायचा असेल तर शमदमांचा अभ्यास करावा लागतो, मन शांत करावं लागतं, मन निर्वासन करावं लागतं. असं जेव्हा होतं तेव्हा तुकोबा म्हणतायत की आता फक्त आमच्या इथे काय तर आनंदाची अनुभूती आहे. म्हणून इथे म्हटलंय वासनातृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी. आता वासनातृप्त झालेले आहेत, तो समाधी स्थितीपर्यंत म्हणजे समाधी स्थितीचा अनुभव आलेला आहे आणि मग तो विरक्त झालेला आहे. मग विरक्त झालाय म्हणून तो लांबट चेहऱ्याचा नाहीये, तर तो कसा आहे तर अत्यंत प्रसन्न चित्ताचा आहे. नाही तर विरक्त म्हटलं की उदास चेहऱ्याचे असं नाही. आता ही विरक्ती कशातून येते? विरक्त कशातून अंतःकरण विरक्त जे कशातून होतं तर मायेमधून होतं. माया म्हणजे काय तर हा देहादी प्रपंच जो आहे, हा जो अशाश्वत आहे, हा नाशिवंत आहे, हा दुःखकारक आहे. आता याच्यातून हे मिथ्या आहे असं समजल्यानंतर, ती अनुभूती आल्यानंतर त्याच्यातनं ते अंतःकरण बाहेर येतं आणि अखंड त्या शाश्वत तत्वाच्या अनुभूतीमध्ये ते स्थिर होऊन जातं आणि देहाचा प्रारब्ध असेपर्यंत अत्यंत प्रसन्न चित्ताने जीवन व्यतीत जे करतात ते जीवनमुक्त असतात. आणि अत्यंत स्थिती जी अंतःकरणाची आहे ती काय आहे तर अखंड प्रसन्न आहे. कारण ब्रह्म नावाचं तत्व हे अखंड प्रसन्न आहे. कारण ते आनंद रूप आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय वासनातृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निक्कपट निर्वसनी. हा कसा असतो? प्रसन्न चित्ताचा असतो, विरक्त असतो, त्याची वाणी, दृष्टी, हावभाव अत्यंत सौम्य असतात आणि तो अतिशय कसा असतो तर तो न्यून गेलेला असतो. पुढे म्हणतात द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची, निस्संगपणे. आता ही 20वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये समर्थांनी संपत्ती, पत्नी, न्याय, नंतर मन, व्यवहार आणि अध्यात्म या सर्वांची शुचिता सांभाळायला सांगितलेली आहे. आता द्रव्य सूची असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा आपल्याला माहितीये की श्री सुक्तामध्ये लक्ष्मी ही अलक्ष्मी नसावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाईट मार्गाने आलेली ती नसावी आणि अल्पगामिनी नसावी म्हणजे वाईट कारणासाठी खर्च होणारी सुद्धा नसावी. तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याला द्रव्य सूची असं समर्थांनी म्हटलेलं आहे. द्रव्याची शुचिता म्हणजे पावित्र्य. दारा सूची, दारा म्हणजे पत्नीनिष्ठ असणं किंवा पतिनिष्ठ असणं दोन्ही आपण म्हणूयात. दारा सूची, धर्मो अविरोधो कामोहम असं श्रीकृष्णाने विभूती योगामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे कामपूर्तीसाठी पती-पत्नींचं नातं धर्माशी सुसंगत असावं. पण इतर संबंधामधला काम हा मात्र कसा आहे तर अशुची आहे, निषिद्ध आहे. संतांचं वचन आहे, पराविया नारी माऊली समान. बघा शिवचरित्रामध्ये एक प्रसंग आलाय की शिवरायांच्या समोर एक सुंदर स्त्री जेव्हा आली आणि शिवराय काय म्हणतात, अशी जर आमुची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. ही शुची आहे. नंतर विवेकानंदांच्या जेव्हा एक अतिशय सुंदर स्त्री त्यांना दिसली, तेव्हा ते क्षणभर थांबले. पण त्यांच्या मनात सटकन असा विचार आला, की ही स्त्री इतकी सुंदर आहे, तर या स्त्रीला निर्माण करणारा निर्माणकर्ता किती सुंदर असेल. बघा कुठून कुठे गेले. ही काय आहे तर अंतःकरणाची शुचिता आहे. आम्ही त्यांच्या जवळपास पण जाऊ शकत नाही हो या लोकांच्या. पण असं कारण ते एका उंचीवर आहेत. पण त्या उंचीवर जर आपल्याला जायचं असेल,
आणि म्हणूनच समर्थांनी हे काय सांगून ठेवलेले आहेत तर विचार सांगून ठेवलेले आहेत. इतकं निष्काम अंतःकरण आहे, इतकी शुचिता आहे. म्हणून साधकासाठी पण या शुचीच्या आहेत त्या अत्यंत आवश्यक असतात. पुढे म्हटले न्यायसूची, न्यायसंस्थेचा आदर करावा. अंतरसूची, जे ज्याचं अंतःकरण अत्यंत पवित्र आहे. कारण अंतःकरणाचं पावित्र्य हे अध्यात्माचं प्रवेशद्वार आहे आणि याला चित्तशुद्धी असं म्हणतात. अंतःकरण अशुद्ध कशाने होतं? तर अंतःकरणात येणारे कुविचार, नंतर हे जे विकार आहेत सगळे, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, सेवा, निंदा, तिरस्कार, आघाडीच एवढी मोठीच्या मोठी. हे प्रयत्नपूर्वक विचारांनी, नामानी काढून टाकणे म्हणजे साधना. हे सतत काढून टाकण्याचे काय करावे लागतात तर अथक प्रयत्न त्याला करावे लागतात. पुढे प्रवृत्ती सूची, निवृत्ती सूची म्हणजे निष्काम कर्म करा, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत, कर्म फळे. असा जर व्यवहार असेल तर चित्तशुद्धी होते आणि सर्व सूची निसंगपणे. अंतःकरणाला कशाचाही संग नाहीये. इतकं ते अंतःकरण निसंग होऊन जातं. समर्थांचं वचन आहे पुढे, विरक्ते असावे विरक्त. म्हणजे मी विरक्त आहे याचाही संग त्या अंतःकरणाला नाहीये. आणि असं हे अंगी बांधलं की निवृत्ती शुची जी आहे ती साध्य होऊन जाते. कारण का आता निवृत्त व्हायचं म्हणजे म्हणायचं म्हणून निवृत्त म्हणायचं. नाहीतर खरं त्या सगळ्यातनं काय आहे तर ते बाहेर पडलेलं आहे. म्हणून द्रव्य सूची, दारा सूची, न्याय सूची, अंतरसूची, प्रवृत्ती सूची, निवृत्ती सूची, सर्व सूची निसंगपणे. असं समर्थांनी खूप छान या सद्विद्या निरूपणामध्ये आपल्या समोर एक सद्गुण द्विगुणित करणारा दुसरा सद्गुण सांगितला आणि ह्या जोड्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. 20व्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. 21 ते 32 ओव्या राहिलेल्या आहेत. तरी एक 15 मिनिटाचा विचार करावा लागेल. आता आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आज मी इथेच थांबते आणि पुढच्या सत्रामध्ये आपण बाकीच्या ओव्यांचा विचार करू आणि पुढच्या समासाकडे जाऊयात. जय जय रघुवीर समर्थ.